सगळा जमाना बदललाय, त्यामुळे काळानुसार आपणही बदलायला हवं ना का? सगळं मान्य हो मला, पण म्हणून काही आपण आपल्याच मुलांना पैसे द्यायचे नाही का? द्यायचे ना. हे बघ, आईचा खर्च करायचा, मुलांचा सगळा खर्च करायचा, व्यंकीचा, सगळ्यांचं सगळं करायचं, पण पैसे आपल्याकडे ठेव. म्हणजे बघ, हे जे पैसे आहेत ना, ते योग्य प्रकारे गुंतवायचे, त्यांचं नीट नियोजन करायचं आणि मग सगळ्यांना जमेल तितके पैसे द्यायचे. लक्ष्मी, जेव्हा जेव्हा आपण आपल्या घराचं लक्ष्मी निवासचं स्वप्न बघतो, तेव्हा त्या घरात आपण सगळ्यांनाच बघतो ना ग. आपलं सगळं कुटुंब जाणार आहे लक्ष्मी निवास मध्ये, एकत्र कुटुंब आपलं तसंच राहणार आहे. याकरता पैसे आपल्याकडे असणं हे महत्वाचं आहे. म्हणून म्हणतो, हे जे पैसे आहेत ना, ते आहेत कुटुंबाचे, सगळ्यांचे आहेत, पण असणार मात्र आपल्याकडे. कळतंय का तुला? मग खुश पुणे माणूस. आणि काय चाललंय रे तुझं? साहेब हरीश कोण आहे? साहेब मला मारू नका साहेब, माफ करा साहेब. आई मी तुमचे पैसे नक्की देणार, जसे जमेल तसे नक्की देणार मी पैसे. तुला काही शरम आहे का नाही? थोडे थोडे दिवस बोलत पैसे थकवतो तुझ्या तर. नाही साहेब, मी पैसे देणार, नक्की जमतील तसे पैसे मी देणार साहेब, देणार. जमतील तसे? पोलीस कंप्लेंट केली तर डायरेक्ट जेल मध्ये असेल. नाही वाटू नाही साहेब, नाही साहेब फोन करू नका साहेब, पोलिसांना फोन करू नका साहेब. साहेब मला माफ करा साहेब, माफ करा. आतापर्यंत तुला माफच केलंय. साहेब मी तुमचे पैसे देणार, मी नक्की देणार. मी 8 दिवसात तुमचे पैसे देणार. 2 दिवस, शेवटचे 2 दिवस देतो तुला. पैसे मिळाले नाही तर बेड्या ठोकून घ्यायला तयार हो, कारण यावेळी तुला सोडणार नाही. हरीश कोण होता? हरीश 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 दार उघड. हरीश हरीश काय वेडेपणा हा? दार उघड बघू. हे बघ, तू घाबरू नकोस. तो माणूस तुझ्याकडे पैसे मागतोय का? मी देते पैसे, तू नको काळजी करू. अहो हरीश हरीश काय वेडपणा, दार उघड बघू. हरीश अरे ओ तरी दे. अहो हरीश, अहो बघा ना, दार नाही उघडत आहे तो. त्याला तुम्ही सांगा की काय पैसे वगैरे हवे ते देऊन टाकू. त्याने काहीतरी वेडवाकडं करायला नको. बोला ना तुम्ही. लक्ष्मी शांत होती तू. काही बोलायची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. शांत होतो. हो, अशी कशी शांत होऊ? आपल्या समोर त्या माणसाने आपल्या मुलाला धमकी दिली आहे. उद्या त्याने तसं काही जीवाचं बरं वाईट केलं तर? असं करू नका. तुम्ही त्याला सांगा की तुम्ही पैसे द्याल म्हणून. लक्ष्मी, या बाबतीत मी तुझी साथ देणार नाही. अहो, साथ देऊ शकत नाही म्हणजे? अहो, मुलांना शिस्त लावण्याच्या नादात काहीतरी विपरीत घडायला नको. लक्ष्मी, विपरीत वगैरे काहीही घडणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, यावेळेस आपण हरीशला मदत करायची नाही. मदत नाही करणार? मॅडम या या बसा ना. अरे एक मिनिट. अरे केवढी धूळ आहे खुर्चीवर. जरा नीट पुढचा फडका मारा जरा. थांब रे बारक्या. काय रे, तुला कामावर कोणी ठेवलं? आम्ही. तुला पगार कोण देतं? आम्ही. दुसऱ्यांची कामं करतोस होय? या ऑफिस मध्ये फक्त आमचा हुकूम चालतो. चल कामाला लाग.
काय काय चाललंय? आपल्या आधी कुणीही तोंड वर करून आपल्या ऑफिसमध्ये येतं, मग तुम्ही त्यांना आतमध्ये घेता कसे? कामावर लक्ष आहे की नाही? जा, तुमची कामं व्यवस्थित करा. आणि हां, ते बाहेर आपले कार्यकर्ते थांबलेत ना, त्यांना आत बोलवा आणि बारक्याला सांगा खुर्च्या लावून घ्या म्हणून. काय झालं? तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? हो आत येऊ. या. ऍक्च्युली मला तुम्हाला आणि- हेच सांगणं. यापुढे न विचारताय. अच्छा मॅडम, त्या दिवशी माझी आई तुम्हाला बोलली म्हणून तुम्ही बोलताय का? अहो नाही, मला मनापासून वाटलं म्हणून म्हटलं. क्या बात आहे मॅडम. नाही म्हणजे आधी तुम्ही मला थँक्स बोललात, मग आज सत्कार समारंभाला आलात. आता मी अपसेट होतो तेव्हा तुम्ही घरून ऑफिसचं काम करायला तयार झालं, आणि आता बोललात की रूमच्या आत येताना परमिशन घ्यायची गरज नाही. मॅडम गाडी कुठे चालली तुमची?